नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. आज एक वेगळा विषय तुम्हाला सांगतो. मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडे एक आजी आल्या होत्या. त्यांना औषधोपचार केल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. त्यांच्या मुलाला काही त्रास होत होता. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ते सर्व लक्षणं मानसिक रोगाचीच होते. त्यांनी एका नातेवाईकांना विचारलं, तेव्हा त्या नातेवाईकांनी त्यांना असा सल्ला दिला की पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर एक आध्यात्मिक स्थान आहे. त्या ठिकाणी दर अमावास्येला त्याला घेऊन जायचं, म्हणजे तो नीट होईल. आणि खरोखर त्यांची परिस्थिती ही हालाकीची होती. दर महिन्याला एवढ्या लांब जाणं येणं खूप खर्चिक गोष्ट होती. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची होती की खरंच तो त्या ठिकाणी जाऊन नीट होणार होता का? तर नाही. कारण त्याला मानसोपचार तज्ज्ञांची गरज होती. तो मानसिक विकाराने त्रस्त असल्या कारणाने त्याला औषधोपचार दिले तर नक्कीच तो नीट होणार होता याची मला खात्री होती. मग माझ्या परीनं समजावून सांगितलं आणि त्यांनी मग त्या मुलाला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवलं, औषधोपचार चालू केले आणि मागच्याच आठवड्यामध्ये मला येऊन सांगितलं की डॉक्टर साहेब, त्याला खूप बरं वाटत आहे. तर यातून आपल्याला काही बोध घेता येईल का? आपण आज आधुनिक काळामध्ये जगतो, परंतु अजूनही काही गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये आपल्याला जागृती होणं फार महत्त्वाचं आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सल्ला घेताना आपण कोणाचा सल्ला घ्यावा. महाभारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की अर्जुनाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला होता, म्हणूनच गीता तयार झाली. आणि दुर्योधनाने शकुनीचा सल्ला घेतला होता, म्हणून युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला. आपल्याही आयुष्यामध्ये सल्ला घेताना त्या व्यक्तीची पात्रता काय आहे किंवा त्या व्यक्तीला खरोखर त्यातलं सत्य माहीत आहे का, या गोष्टीची आपण पडताळणी केल्याशिवाय आपण सल्ला घेतला नाही पाहिजे. धन्यवाद.